वारंवार या कचरा पेटवत आहे पेटण्याची ज्या घटना घडत आहेत, कोण करते आणि इथल्या जे कौटुंबिकरांचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना याचा त्रास होतो. नक्की आमच्या मानसशास्त्र किंवा अंदाजानुसार हा कचरा डेपो आता जो पेटलेला आहे, उन्हाळ्यात जर पेटला असता तर आम्ही समजून घेऊ उष्णतेच्यामुळं पेटू शकतो किंवा एखादी ठिणगी पडल्यानंतर ताराचं स्पार्किंग झाल्यानंतर. परंतु आता तर तुम्ही बघताय जोराचा वारा आहे, गारवा आहे आणि हे जाणून बुजून कोणीतरी अज्ञाताने पेटवलेलं दिसतंय असं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतंय. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना तशा सूचना वगैरे दिल्या होत्या की बाबा कचरा पेटवा? नाही, आमच्या कर्मचारी हे कचरा काय पेटवत नाहीत. आम्ही कोणालाही सूचना कल्पना दिलेली नाही आणि कचरा पेटवून प्रदूषण करणं हे चुकीचंच आहे ना. बायोमिनियल आहे म्हणजे कचरा विलगीकरण आहे, तर हे याची कुठेतरी चौकशी होईल वरिष्ठांकडून हे जाणून पुरावे नामशेष करण्यासाठी हा कचरा पेटवला जातो. अशा आरोपात काही तथ्य नाही. हे जाणीवपूर्वक कुणीतरी पेटवलेलं आहे. बायोमायनिंग वगैरे मशिनरीज तळ्यावरती आहेत, काही मशिनरी राहिलेल्या आहेत आणि आम्ही वॉल कंपाऊंड प्लस या घन कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याची यंत्रणा सध्या शासन स्तरावरती आमचा पाठपुरावा सुरू आहे, म्हणजे जेणेकरून लोकांनाही त्रास होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आमचं नियोजन सुरू आहे आणि आम्ही पर्यायी व्यवस्था सुद्धा दुसरीकडे कुठं काय होतंय का, लोकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे की बाबा हा कचरा डेपो दुसरीकडे हटवा. मग आता इथून हटवायचं म्हटल्यानंतर तोही जिथं निर्जन असेल, जी वस्ती नसेल अशाच ठिकाणी हा न्यावा लागेल आणि नगरपंचायतच्या कब्जामध्ये असणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्यातला एक प्रमुख 1-2 जागा आहेत त्याही आम्ही बघितल्या, परंतु अजून पोल्युशन डिपार्टमेंटचं आम्हाला तिथलं सर्टिफिकेट मिळालेलं नाही. कारण जोपर्यंत सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत आम्ही लोकांना जाहीर सांगू शकत नाही. म्हणजे आमचा पॅरलल दुसरीकडे काही प्रतिव्यवस्था होत्या का याचाही आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि जोपर्यंत तिकडे यश येत नाही तोपर्यंत इथं तर टाकावाच लागेल ना कचरा. आणि जर कोण म्हणत असेल की बाबा मुद्दाम आमच्या कर्मचाऱ्याकडून, तर हे साफ चुकीच आहे. हे निकालच खोटा आहे. कारण आमचं मानसशास्त्र सांगतंय, आमचं कन्क्लुजन सांगतंय. तर हे कोणीतरी खोडसाळपणाने केलेला हा उद्योग आहे. त्यामुळं आता आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण आम्हाला माहित नाही, आम्ही कोणी बघितलं नाही. आता CCTV आम्ही 2 दिवसांपूर्वी व्यवस्था करू, जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत. प्लस पोलिसांकडे पण प्रशासनाच्या माध्यमातून तक्रार जाईल की बाबा हे याची चौकशी व्हावी, कोणी पेटवलं काय पेटवलं. तक्रार देताना सुरुवातीला अज्ञातानच पेटवलं असंच म्हणावं लागेल. कचरा पूर्णतः त्यांच्याकडून. आता मी आता ज्येष्ठ गाडी थांबवली, त्यांना सांगितलं गाडी अजून भरून आणा. आपल्याला हा ऍट एनी कॉस्ट या नागरिकांचा त्रास, आजूबाजूला जे राहणारे नागरिक आहेत, खाली कवटुळे आहेत, इथे शेजारी आहेत, या नागरिकांना त्रास अजिबात द्यायचा नाही म्हणून गाडी पुन्हा आता पाणी भरून येईल आणि नंतर ते काम चालू होईल. थोड्या 1-अर्ध्या तासात गाडी रिटर्न येईल. आपल्याकडे गाडी एकच आहे अग्निशमनची, त्यामुळे त्या गाडीवरती सुद्धा आता पाणी संपल्यानंतर पाणी तर आणावं लागेल. पाणी भरण्यासाठी ती गाडी गेल्या, ती रिटर्न गाडी येईल, पुन्हा विझवण्याचं काम चालू होईल.